हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। सध्या माघ महिना सुरू आहे। प्रत्येक मराठी महिन्याला काही ना काहीतरी विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्याची काही ना काहीतरी विशेषता आहे। त्याचप्रमाणे माघ महिन्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। माघ महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य येतात, सणवार येतात। भारतीय संस्कृतीतील जी काही व्रत आहेत, परंपरा आहे, त्यांचा फक्त आध्यात्मिक किंवा संस्कृतीची जोपासना एवढीच मर्यादा नाही आहे, तर ते आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहेत आणि समृद्धीचे देखील कारक आहेत। वैज्ञानिकदृष्ट्या देखील सण उत्सव व्रतवैकल्यांचे महत्त्व आपण जाणून घेत असतो। भारतीय जी संस्कृती आहे ती निसर्गपूजक असल्याचं सांगितलं जातं। निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण वेगवेगळ्या सणावारांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करत असतो। त्याचपैकी एक दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस। या दिवशी आपण सूर्याची कृतज्ञता व्यक्त करत असतो। रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवाची विशेष पूजा करतो। तर या वर्षीची माघ महिन्यातील शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी, आरोग्य सप्तमी 4 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीची पूजा कशी करायची, रथसप्तमीचं व्रत कसं करायचं, व्रताचं महत्त्व काय आहे, कोणता नैवेद्य दाखवायचा, सूर्याचा रथ कसा बनवायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे। सूर्य संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा सर्व संदर्भ रथसप्तमीला आहे। रथसप्तमी हा जो सण आहे, हा जो दिवस आहे, हा सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं एक सूचक आहे। सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे। विचार करा, सूर्य जर नसता तर आज पृथ्वीवर सगळीकडे अंधारच अंधार असता। बाकीचे सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात। सूर्य हा ग्रहांचा राजा आहे। त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे। भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले गेले आहे। आपण निसर्ग देवतेची देखील पूजा करतो। मकर संक्रांतीनिमित्त जे महिलांचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे त्याची समाप्ती रथसप्तमीच्या दिवशी होते। रथसप्तमीच्या दिवशी शेवटचा दिवस असतो। ज्या महिलांचा हळदी कुंकू बाकी असेल त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी करून घेऊ शकता। त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची समाप्ती होते। रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत। रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हटलं जातं। तर यावर्षीची रथसप्तमी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। या तिथीची, सप्तमी तिथीची सुरुवात 4 फेब्रुवारी 2025ला पहाटे 4:37 होणार आहे आणि 4 फेब्रुवारी 2025ला मध्यरात्री 2:30 ही तिथी समाप्त होणार आहे। तर आपली जी भारतीय पंचांग पद्धतीत आहे त्यात जी सूर्योदयाची तिथी असते ती मानण्याची प्राचीन परंपरा आहे। त्यामुळे रथसप्तमीची व्रत आपल्याला 4 फेब्रुवारी 2025 रोजी करायचं आहे। रथसप्तमीचं व्रत म्हणजे एक सौर व्रत आहे। ही जी सप्तमी आहे ही सप्तमी 14 मन्वंतरांपैकी एक मन्वंतरांची प्रारंभ तिथी म्हणून महत्त्वाची मानली जाते। भारतात सगळीकडे या व्रतानिमित्त सूर्य उपासना केली जाते। वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ही तिथी ओळखली जाते। सप्तमीचं व्रत कसं करायचं ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र अर्थात सूर्यदेव यांचा जन्मदिवस आहे असं मानलं जातं। या दिवशी आपल्याला सूर्याची पूजा करायची असते। सूर्याची पूजा करण्यासाठी आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करायचं। छोट्या तांब्याच्या कलशातून सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्या कलशामध्ये हळद कुंकू, थोडेसे तीळ, फूल टाकून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्याचा 7 घोड्यांचा रथ काढायचा असतो। तर त्यासाठी तुम्ही वही पेनाने काढू शकता किंवा मग
तुळशीजवळ शेणसडा टाकून त्यावरती रांगोळीने 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यदेवाचं चित्र रेखाटू शकता. अंगणात दीप प्रज्वलन करायचं असतं आणि भाताचा नैवेद्य आपल्याला या दिवशी सूर्याला दाखवायचा असतो. सफेद भात आणि त्यावरती साखर टाकून त्या जिथे तुम्ही ते सूर्यदेवाचं चित्र दाखवलेलं असतं, जिथं चित्र काढलेलं असेल, जिथे रांगोळी काढलेली असेल रथाची, तिथे आपल्याला भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो. सूर्यरथाला असणारे 7 अश्व म्हणजे 7 घोडे आठवड्यातील 7 वार दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतीक आहे असं मानलं जातं. या व्रताने आपल्याला काय फायदा होतो ते पण आपण जाणून घेणार आहोत. आणि रथसप्तमीच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दूध उतू घालवायचं असतं. तर ते दूध कसं उतू घालवायचं, कुठे घालवायचं, त्याचं कारण काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला माहिती नसेल तर लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघू शकता. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं असतं. व्रताचा संकल्प करायचा. सूर्योदयाच्या अगोदर स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची आपल्याला पूजा करायची असते. आपण अंगणात जे दूध उतू घालवतो, म्हणजे थोडक्यात आपण दुधाची खीरच बनवतो. दुधामध्ये थोडीशी साखर टाकून आपण ते दूध उतू घालवत असतो. तर त्याचा नैवेद्य देखील आपल्याला सूर्यदेवाला दाखवायचा असतो. ते देवाला भाताचा नैवेद्य दाखवणे, त्याचबरोबर अंगणात जे आपण दूध उतू घालतो त्याचा नैवेद्य दाखवणे आणि 7 घोड्यांचा रथ तयार करणे हे या व्रताचे महत्त्व आहे. या गोष्टी आपल्याला व्रतामध्ये आवर्जून करायच्या असतात. रथाची आपल्याला पूजा करायची असते. त्यासाठी तुम्ही षष्टीच्या दिवशी एकभुक्त राहायचं आणि सप्तमीच्या दिवशी 7 घोड्यांवर स्वार झालेल्या सूर्यदेवाची हळद कुंकू अक्षता वाहून विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला हे व्रत करून संध्याकाळी हे व्रत तुम्ही सोडू शकता. हे व्रत केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य मिळतं. विविध रोगांपासून, पापांपासून मुक्तता मिळते. पुत्रप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हे व्रत महत्त्वाचं आहे. या व्रताचं फळ नक्कीच मिळतं असं सांगितलं जातं. त्यामुळे ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी, संतानप्राप्तीसाठी अडचणी येत असतील तर त्यांनी देखील रथसप्तमीचं व्रत करायचं आहे. मनापासून सूर्यदेवाची उपासना करायची आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. त्यानंतर 7 घोड्यांवर स्वार झालेल्या सूर्यदेवाची प्रतिमा तुम्ही तयार करायची आहे. ती तुम्ही रांगोळीने करू शकता, कागदाने, वहीवरती करू शकता, पेनाने किंवा मग पाटीवरती पेन्सिलने तुम्ही चित्र काढून प्रतिकात्मक सूर्याची पूजा करायचीच आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या खऱ्याखुऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याला सकाळी सकाळी अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात, धनप्राप्तीचे योग जुळून येतात. महत्त्वाचं म्हणजे संतानप्राप्तीच्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील नष्ट होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे रथसप्तमीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. ज्यांना संतानप्राप्तीच्या अडचणी असतील, दवाखाने करूनही गुण येत नसेल तर त्यांनी हे एक वर्षातून एकदाच येणारं रथसप्तमीचं व्रत देखील नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तर अशा पद्धतीने हे रथसप्तमीचं व्रत करायचं असतं. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2025 मधील रथसप्तमी केव्हा आहे, रथसप्तमीची पूजा कशी करायची, व्रताचं महत्त्व काय आहे, व्रत कसं करायचं, नैवेद्य काय दाखवायचं, सूर्यदेवाचा रथ कसा बनवायचा, अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.